ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, आजचा व्हिडिओ म्हणजे अतिशय महत्वाचा आहे. पौर्णिमेचं व्रत का केलं जातं याची रहस्यमय माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत. आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा या व्रताचं रहस्य. आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. चला मित्रांनो, सुंदर अशी व्रताची माहिती आपण ऐकणार आहोत. तर मित्रांनो, शिव महापुराण आणि या शिव महापुराण अंतर्गत स्कंद पुराणामध्ये व्यास महाराजांनी सुंदर असं वर्णन केलंय या पौर्णिमेच्या व्रताचं. आणि व्यास महाराजांनी सांगितलंय की व्यक्तीचं मन ज्या वेळेला चुकीच्या मार्गाने जातं आणि मनाला चुकीच्या मार्गाने नेणारा हा चंद्र असतो. व्यक्तीच्या राशीमध्ये, पत्रिकेमध्ये आणि व्यक्तीच्या ग्रह दशा अंतर्गत चंद्र हा बेकार होतो. त्यावेळेला तो व्यक्ती अतिशय चांगला जरी काम करत असला तरी क्षणार्धात तो वाईट मार्गाला लागतो. त्यावेळी हे पौर्णिमेचं व्रत आपल्याला उपयोगी पडतं. मित्रांनो, शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पाहायचा आहे. तर मित्रांनो, 2026 हे वर्ष आहे आणि या 2026 मध्ये 31 मेला या अधिक मासातील पौर्णिमा आहे. आणि ही वर्षातील सर्वात मोठी पुण्याची तिथी मानली जाते. बघा, हा दिवस धनप्राप्ती, सकारात्मक ऊर्जा आणि चंद्र भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आपल्या धर्मशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी पूर्ण असतो आणि त्यामुळं वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी वाढते आणि मानसिक शांतता मिळते असं मानलं जातं. अधिक मासातील पौर्णिमेला भगवान श्री हरी विष्णू आणि सत्यनारायण सोबत चंद्रदेवाची पूजा केली जाते. आणि याच्यामुळं काय होतं पहा, तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धनलाभ आणि समाधान येतं अशी श्रद्धा आहे. आता यावेळची पौर्णिमाची तिथी 30 मेला आहे की 31 तारखेला, आणि या दिवशी कोणतं शुभ मुहूर्त असणार आहे? तर मित्रांनो, आपल्या हिंदू पुराणानुसार पौर्णिमेची ही तिथी 30 मे 2026 रोजी शनिवारी सकाळी 11:57 सुरू होणार आहे आणि 31 मे रोजी रविवारी दुपारी 2:14 पर्यंत ही तिथी आहे. आणि यामुळं उदय तिथीनुसार काही ठिकाणी बघा 30 मे रोजी हे व्रत ठेवलं जाईल. तर स्नानदान आणि पूजेसाठी 31 मेला विशेष महत्त्व दिलं जाते. बघा, या दिवशी स्नानदानासाठी शुभ वेळ पहाटे सूर्योदयानंतर असेल आणि चंद्राला अर्घ्य देण्यासाठी संध्याकाळी चंद्रोदयानंतरची वेळ ही शुभ मानली जाते. आणि त्याच्यानंतर विष्णू पूजेसाठी शुभ मुहूर्त असणारे सकाळी आणि प्रदोष काळात. याशिवाय लक्ष्मी पूजेसाठी विशेष वेळ असणारे बघा, ती म्हणजे संध्याकाळी दीप प्रज्वलन झाल्यानंतर. आता या पौर्णिमेच्या दिवशी काही शुभ योग जुळून येत असल्याचं पंचांगात सांगण्यात आलंय. बघा, जसं या दिवशी सिद्धियोग हा जुळून येतोय बघा, की जो कार्यसिद्धी आणि यशासाठी शुभ मानला जातोय. त्याचबरोबर भगवान विष्णूंची कृपायोग आहे, जो भगवान श्रीहरींची विशेष कृपा मिळवण्यासाठी उत्तम मानला जातो. बघा, हा दिवस पौर्णिमेचा, कारण या दिवशी चंद्रबल प्रभाव आहे. मनातील नकारात्मकता कमी करून विश्वास वाढवणारा हा दिवस आहे. हा शुभ योग आहे बघा या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी. आणि आता जो अधिक मास आपला चाललाय, हा पूर्ण अधिक मास भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यामुळे अधिक मासातील ही पौर्णिमा अधिक फलदायी मानली जाते. या दिवशी केलेलं जप, दान, व्रत आणि पूजा अनेक पटीनं तुम्हाला पुण्य प्राप्त करून देणार आहे. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, वैवाहिक जीवनातील तणाव कमी करण्यासाठी, पितृदोष शांतीसाठी आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते. पौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करावं ते ध्यान देऊन आपण ऐका. थोडक्यात अगदी मित्रांनो, या दिवशी पहाटे उठायचे पौर्णिमेच्या दिवशी आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा आपण मंत्र जप करायचा आहे. बघा, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं त्या ठिकाणी जप करायचं आहे. बघा, आणि भगवंताला पिवळी फुलं अर्पण करायचं, तुळशी पत्र त्या ठिकाणी अर्पण करावं, तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, ध्यान करून पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळचं, कारण दीपदानाचं हे महत्त्व फार मोठे आहे. पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदर्शन झालं की दूध मिश्रित पाणी
चंद्राला बघा अर्घ्य द्यायचे म्हणजे अर्पण करायचं. आणि चंद्राला हे दूध मिश्रित पाणी तुम्ही ज्या वेळेला अर्घ्य देताय म्हणजे अर्पण करताय त्यावेळेला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम सोम सोमाय नम, ओम सोम सोमाय नम. हा मंत्र आपण जपायचा आहे. चंद्र भगवंताची कृपा आपल्यावरती राहील आणि आपलं जे मन आहे जे वाईट मार्गानं पळतंय ते मन चांगल्या मार्गानं पळल बघा. जसं भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितले की मनाचा ताबा म्हणजेच घोड्याचा लगाम जर हातात असेल तर ते जाग्यावर थांबतं बघा, सरळ मार्गाने चालतं. तर मित्रांनो, मनाचा लगाम धरण्यासाठी, मनाला स्थिर ठेवण्यासाठी, चांगल्या कामात गुंतवण्यासाठी हा मंत्र जप फार महत्वाचा आहे बघा. आणि या चंद्रदेवाच्या मंत्राच्या जपानं मानसिक शांती आणि कौटुंबिक सौख्य तुम्हाला लाभतं बघा. आणि या पौर्णिमेच्या दिवशी विशेष करून ध्यान देऊन ऐका, आपण आपल्या घराच्या बाहेर 21 दीप आपल्याला लावायचे बघा. आणि त्यामुळे काय होईल, जीवनातला अंधकार दूर होईल. मित्रांनो, या दिवशी काही वस्तू बघा दान करायच्या आपल्या ऐपतीप्रमाणे. या पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ, दूध, तूप, केळी आणि पांढरे कपडे जर आपण दान केले गरजवंताला तर सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येते, धनसंपत्ती आपल्या घरामध्ये वाढते. आणि विशेष महिलांच्यासाठी हा उपाय आहे मित्रांनो, की या दिवशी महिलांनी घरात अंधार ठेवायचा नाही बघा. म्हणजे सूर्य मावळला की लगेच आपल्या घरात दीप लावायचा आहे बघा. घरात लावा, तुळशीच्या जवळ लावा, अजिबात अंधार ठेवायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वादविवाद टाळायचा आहे बघा. या दिवशी अजिबात भांडणं तणणं वाईट शब्द आपल्या घरातून निघाले नाही पाहिजे. उपवास आपल्याला करायचा आहे. जरी आपला उपवास नाही करायचा जमला तर सात्विक आहार या दिवशी करायचा आहे. आणि भगवान श्री हरिविष्णूंची कृपा आपल्या घरावरती नक्की राहील बघा, माता लक्ष्मीची. ओम नमो भगवते वासुदेवाय नम, ओम नमो भगवते वासुदेवाय नम. मित्रांनो, सुंदर अशी माहिती आवडली तर आम्हाला कमेंट जरूर करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. जय जय राम कृष्ण हरी.